खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो की आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो की आपल्या मनपसंतीसारखा जोडीदार आपल्याला मिळावा आणि तो आयुष्यभर आपल्या बरोबर राहावा हे गरजेचं आहे, तेही परमेश्वराला प्रार्थना करतो. खरं आपल्या समाजाविषयी म्हटलं तर जे संत नदी महाराज म्हणजे सोनार, म्हणजे जिथे वाद नाही तिथे संवाद आहे, प्रश्न नाही उत्तर आहे, हिंसा नाही क्षमा आहे, हेवा नाही समाधान आहे, धमकी नाही धमक आहे, भीती नाही आधार आहे, शंका नाही विश्वास आहे, पैसा नाही पण श्रीमंती आहे, प्रखरता नाही पण तेजस आहे, जी जात नाही पण पंथ आहे, गर्वाणी मनात जय हिंदू सोनार. आणि मला आपण सर्व हिंदू सोनार एकत्र आलेलो आहे आणि सर्व ते इच्छुक उमेदवार आलेले ते वधूवर त्यांना एकच सांगेल की कोणत्या वस्तूसाठी मला वाटतं आई वडिलांना सोडू नका. एखाद्या आई वडिलांसाठी वस्तू सोडायची आली तर सोडा, पण आई वडिलांसाठी मला वाटतं वस्तूसाठी आई वडिलांना सोडू नका, ही आपण सर्वांनी मला वाटतं म्हणण्याची नक्कीच आवश्यकता आहे. खरं पाहिलं असेल तर आमची भारतीय संस्कृती स्त्रीला जसं आम्ही दिग्प्रयोजन केलं, जसं वाद दिव्यासाठी जळत असते तशी स्त्री सुद्धा आपल्या परिवारासाठी जळत असते. इथं योगदान आपल्या धर्मासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी राहिलेलं आहे. म्हणून मला वाटतं आपण सर्वजण स्त्रीचा आदर करणारे पुरुष आहोत आणि या माध्यमातून समाजात जर आम्हाला मोठं व्हायचं असेल तर सर्वात मोठा आदरणीय स्त्री, मग ती स्त्री आमची माता असेल, आमची भगिनी असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, ज्या ज्या रूपात तिचं असेल त्या रूपात तिचा आदर करणं मला वाटतं पुरुष म्हणून आमचं प्राप्त धर्म आहे. आणि या माध्यमातून मला वाटतं आपण सर्वजण नितीन भाऊनी बऱ्याच समाजाच्या गोष्टी काही कुणाला म्हटल्या, साहजिकच आहे की जो समाजात काम करतो त्याला त्रासही होतो, प्रलय रुद्ध असतात, पण एकदा खरं आपण त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया की ज्यांनी एक जाणीव ठेवली की ज्या समाजात ते जन्म घेतात त्या समाजाचं काहीतरी गुण आपण फेडलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं 10 वर्षापासून हा बुधवार परिचय मेळावा ते घेत असतात आणि त्याच्यातून बऱ्याच अडचणींवरती मात करून काम करण्याचाही प्रयत्न करत असतात. आपण बघत असतात समाजात काम करत असताना सल्ला देणारे खूप असतात, टीका करणारे जास्त असतात, पण मला वाटतं कोणत्याही टीकेला उत्तर न देता आपण सर्वांनीच काम करणं आपली जबाबदारी. आज पाहिलं असेल तर अण्णासाहेब 2 प्रकारचे समाज असतात. एक समाज ज्याच्यात आम्ही जन्म घेतला तो समाज असतो आणि एक दुसरा समाज ज्याच्यात वावरत असतो तो एक समाज असतो. दोघी समाजाचा आपल्याला उत्तरदायी होण्याचा सर्व प्रयत्न आपण केले पाहिजे. आणि त्याच्याही अगोदर आमच्यासाठी प्रथम असेल तर राष्ट्र प्रथम आहे आमच्यासाठी, कारण देश मोठा झाला तर तुम्ही आम्ही मोठं होण्याचा अर्थ आहे. तुम्ही मोठा झालात, मी मोठा झालो आणि देश मोठा होत नसेल तर मला वाटतं आमचं मोठं होण्याचं काही महत्व नाही. म्हणून सर्वात अगोदर आमचा देश आमच्यासाठी प्रथम काय असेल तर आमचं राष्ट्र प्रथम आहे. म्हणून आमचा देश मोठा कसा होईल याच्यासाठी मला वाटतं आपण सर्वजण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मी भारतीय नागरिक म्हणून माझ्या देशासाठी कर्तव्य काय, मी समाजाचा नागरिक म्हणून माझं समाजासाठी कर्तव्य काय, मी या शहराचा नागरिक म्हणून शहरासाठी माझं कर्तव्य काय, या सर्व गोष्टीचा मला वाटतं आपण सर्वजण प्रयत्न करून आपल्या समाजाला, आपल्या देशाच्या उन्नतीकडे नेण्याचा सर्वजण प्रयत्न करूया. बऱ्याच वेळेला काही सर्वसाधारण लोकांसमोर प्रश्न पडतो की मी तर सर्वसाधारण माणूस मी काय करू शकतो समाजासाठी, मी राष्ट्रासाठी काय करू शकतो. पण मित्रांनो, आपण जर ठरवलं, आपल्या जर इच्छाशक्ती असल्या तर आपण खूप काही आपल्या देशासाठी करू शकतो. आपण बघत असाल मागच्या वेळेला आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब त्यांनी असं म्हटलं होतं की एक पेड़ माँ के नाम, सर्वांनी एक झाड आपल्या आईच्या नावाने लावा आणि जगवण्याचा प्रयत्न करा. पर्यावरणासाठी खूप महत्वाचं आहे. ही देश सेवा झाली, तुम्ही रक्तदान केलं वर्षातून एक वेळेस, ही सुद्धा राष्ट्र सेवा झाली. आपण सायकलवरती चालवलं, जर युवक असतील आपल्या मुलांना सायकल चालवणं शिकवा, शाळेमध्ये सायकलवरती जाणं शिकवा आणि आपणही ठरवा. आपले बरेच सोन्याचे वापरे अण्णासाहेब की आठवड्यातून एक दिवस मी सायकलवरती दुकानावरती जाणार. हा जर निश्चय केला तर मला वाटतं त्याच्यातून 3 गोष्टी होणार आहे. एक स्वतःचा फिटनेस चांगला राहणार, दुसरं पर्यावरणासाठी मदत होणार आणि तिसरं इंधन वाचणार. ही सुद्धा एक राष्ट्रसेवा, तिघीसाठी मला वाटतं खूप महत्वाची आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीची जरी आपण काळजी घेतली तरी राष्ट्रसेवा, समाजाची सेवा होऊ शकते. म्हणून सर्व समाज बांधवांना विनंती करेल की आपण सर्वांनी तसा प्रयत्न करावा. संजय भाऊने अजून बऱ्याच की समाजाने आपल्या समाजा पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आपल्या व्यावसायिक लोकांना नक्कीच मुली दिल्या पाहिजे.
मला वाटतं अण्णा म्हणत होते की तुम्ही हॉटेल व्यवसाय सोडून सोनार व्यवसायात आलेले, आणि मला वाटतं आम्ही सुद्धा ज्वेलरी व्यवसायाकडे आलेलो आहे. आणि मला वाटतं म्हणून छोटा मोठा का असेल ना, पण व्यवसायाला खूप महत्व आहे. आणि हा तर व्हाईट कॉलरचा बिझनेस आहे. सोनार म्हणजे व्हाईट कॉलरचा बिझनेस, याच्यात काही कमी पडण्याचं लक्षण नाही. त्याच्यामुळे आपण व्यवसायाला शेवट आपल्या मुलांना, आपल्या भावांना पुढे कसं नेता येईल याचा प्रयत्न सुद्धा आपण सर्व समाज बांधवांनी करण्याची आवश्यकता आहे. बरेच आपले माझ्या हिशोबाने 18-20 बंधू आहेत आपल्या व्यवसायामध्ये, म्हणजे शहरामध्ये, बाकीच्या जिल्ह्यात पण खूप आहे. पण मला वाटतं आपण त्याच्याकडे खरं तसं पाहिलं असेल तर नावाने आपला हा व्यवसाय आपल्या नावाने ओळखला जाणारा व्यवसाय, म्हणून मला वाटतं याच्यात आपल्याला कमीपणा नको वाटायला. आपण मुली देताना करताना मला वाटतं याच्यासाठी जास्तीत जास्त कसं पुढे जाता येईल, मला वाटतं असं आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. खरं आताच राजकारण झालं अण्णासाहेब, त्या राजकारणाच्या अंग खूप वाईट वाईट आले आम्हाला. आणि राजकारणामध्ये पाहिलं असेल तर बऱ्याच वेळेला राजकारणामध्ये म्हणजे शेवट राजकारण आलं की जात आणि पैसा ही शहरात येऊन ठेवते. मला वाटतं आम्ही समाजात काम करत असताना आम्हाला समाजात, मी परत सांगेन की प्रत्येकाला जातीचा स्वाभिमान राहिलाच पाहिजे, त्या शंका नाही. पण आपण काम करत असताना दुसऱ्या जातीला कमी समजणं हे सुद्धा चुकीचं होईल. म्हणून मला वाटतं, कारण आपला धर्म असा सांगतो की जो व्यक्ती दुसऱ्याच्या आईची इज्जत करतो तोच आपल्याची इज्जत करू शकतो, जो दुसऱ्याच्या आईची इज्जत करत नाही तो आपल्याची इज्जत करू शकत नाही. म्हणून समाजात वागताना मला वाटतं माझा समाजाचा मला स्वाभिमान आहे, पण मी दुसऱ्या समाजाला कमी लेखता कामा नाही. हे सुद्धा मला वाटतं ही काळाची गरज आहे की आम्ही हिंदू म्हणून मला वाटतं सगळ्यात आमची पहिली प्रायोरिटी राहणं खूप गरजेचं आहे. तो प्रयत्न मला वाटतं आपण सुरू करूया. आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत. बऱ्याच वेळेला लग्न जुळतात आणि वर्षा 2 वर्षात डिवोर्सचं प्रमाण खूप वाढतंय. आणि मला वाटतं याच्यासाठी सुद्धा समाजाचं मंथन होणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करूया. एक छोटंसं, जसं संजीवनी उदाहरण सांगितलं, एक छोटंसं उदाहरण सांगतो की 2 मैत्रिणी होत्या आणि 2 मैत्रिणींच्या गप्पा चालू होत्या पर्यावरणाविषयी. तर एक मैत्रिणी म्हटली, बा तुला सून कशी मिळाली? सून खूप खराब मिळाली मला. म्हणजे काय झालं? म्हणजे ती स्वतः काहीच करते, सर्व माझ्या मुलाला करायला लावते. बाजार मी तू जाण, सर्व तूच कर, बाहेरचं सर्व तूच करायला लावते. म्हणजे जवाई कसे भेटले? जवाई खूप छान भेटले. म्हणजे कसे छान? म्हणजे सर्व ते करून घेता, मुलीला काहीच करू देत नाही. तर मला वाटतं असा भेदभाव ठेवणं चुकीचं आहे. कारण शेवट ती येणारी सून सुद्धा तुमची मुलगी. मला वाटतं एखादी जमलं नसेल, चुकलं असेल तर मला वाटतं जसं आपण आपल्या मुलीला समजवतो तसं समजवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच वेळेला शिक्षण झालेल्या मुलींना कळत नाही, संस्कार समजत नाही. मला वाटतं आपण तिची आई होऊन तर प्रयत्न करून बघा. मला वाटतं तिचा जर आपण आईसारखं प्रेम दिलं तर 100% ती आपल्या सांगण्यानुसार वागण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. म्हणून मला वाटतं सासू बनण्यापेक्षा आई बना. आणि सुनेंना विनंती करेल, होणाऱ्या सुनेंना, की नुसतं शब्दाने आई म्हणणं सोपं आहे, पण मला वाटतं आईसारखं तिच्याशी पण आपण वागा. कारण आता नवीन सर्वच आई म्हणता, पण आई वागल्यास बाई वागतो का हा सुद्धा मला वाटतं सर्वांसमोर प्रश्न आहे. म्हणून या सर्वच गोष्टीचं मला वाटतं आपण सर्वजण प्रयत्न करूया. पुन्हा आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व वधूवर आलेले त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जे नवीन निवडून आलेले आमच्या वानखेडे सब जिल्ह्यातून आमचे पावळ्याचे बंधू आहेत, सगळ्यांचं मनोपूर्वक अभिनंदन करतो. जिल्ह्यामधून अण्णांना सांगत होतो की आपल्या समाजाचे एक महेश चोगले म्हणून भिवंडीला आपले बीजेपीचे आमदार आहे. पुढच्या कार्यक्रमात अण्णा साहेब म्हटले पुढच्या वेळेला त्यांना बोलू, माझे चांगले मित्र आहे जवळचे. मला वाटतं आपण चांगल्या पद्धतीने राजकारण सुद्धा विचार करतोय आणि या भविष्यात सुद्धा आमचं एकच वाक्य असतं, पद का अंतिम चिन्ह नाही, सिंहासन चल जाना, सब समाज भी आगे बढ़ते जाना. सर्व समाजाला घेऊन मला वाटतं आपल्याला आपल्या देशाला मोठं करायचं आहे. म्हणून आपल्यासाठी प्रथम राष्ट्र या हिशोबाने आपण समाजात काम करूया. पुन्हा आपल्या सर्वांना विनंती करेल की आज आपण सर्व भोजनची व्यवस्था इथे केलेली आहे. अन्न वाया जाणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्या. कारण अन्न आपल्यासाठी ब्रह्मदेव मानला जातो. कारण अन्नाच्या माध्यमातून आपण परत आपल्यामुळे कोणाचं एक जेवण होऊ शकतं, कोणी भुकेला जाणार नाही याची आपण काळजी करून सगळ्यांनी मदत करावी असं सर्वांना विनंती करतो. दुसरं जाताना एकदा सांगेल की आपल्याला राष्ट्र मोठं करायचं असेल तर स्वदेशी वस्तू वापरण्याचा प्रयत्न करा, विदेशी वस्तू टाळण्याचा प्रयत्न करा. कारण आपण पाहत असाल या विकसित भारतामध्ये भागीदार होण्याची चांगली संधी, त्या देशाचा विकास होत असताना
माझे काय भागीदारी, तर मी या भारतात बनलेल्या वस्तू मी वापरतो, ही माझी भागीदारी. म्हणून जास्तीत जास्त वस्तू देशामध्ये बनणाऱ्या असतील त्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा. एकाच वेळेला उन्हात याची जाणीव आहे, पण येणाऱ्या काळामध्ये हळूहळू का होईना आपण देशात बनणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देऊन त्या वापरण्याचा प्रयत्न करूया, ही सर्वांना विनंती करतो. आणि अजून पुन्हा सर्वांना मनपूर्वक आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरी चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका.